मला वाटतं या सगळ्या मुलींनी एक विचार केला पाहिजे, की मी वरून कशी दिसते त्यापेक्षा मी आतून कशी आहे. मी आतून फ्रेश आहे का? मी हेल्दी आहे का? मी एनर्जेटिक आहे का? मी सकाळी फ्रेश उठते का? माझी झोप चांगली आहे का? मी पाणी भरपूर पिते का? आणि माझं पचन चांगलं आहे का? या 5-7 गोष्टी जर तुमच्या चांगल्या होत असतील, देन यू आर हेल्दी. बरोबर. मग तुम्हाला वरून तुम्ही कसे दिसता हे बघण्याची गरज पडत नाही, कारण ऑटोमॅटिकली युअर बॉडी कम्स इन गुड शेप. पण तुम्ही वरून मला चांगलं दिसायलाच पाहिजे, मला हे स्पेसिफिक ही एवढीच कंबर हवी, माझं पोट असं फ्लॅट दिसलंच पाहिजे, मग मी टॅन टॉप घालणार आहे, मग मी ती ट्यूब्स घालणार आहे, मग माझं पोट असंच दिसलं पाहिजे. मग त्यासाठी ह्या मुली असं क्रॅश डाएट करणार. कोणीतरी रील मध्ये टाकतं, कोणीतरी इंस्टाग्रामवर टाकलेलं असतं, रॅन्डम टाकलेले डाएट्स, पुढचा मागचा विचार न करता ते तासन तास उपाशी राहून तसले डाएट्स करायचे. मग ह्याचा परिणाम म्हणून तुमचं मेटाबॉलिझम रप्चर होतं. क्रॅश डाएट केल्यामुळे तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि एंड ऑफ इट व्हॉट, तुमची स्किन खराब झालेली असते, तुमचे केस खराब झाले असतात, पचन खराब झालेलं असतं, हॉर्मोन्स बॅलन्स बिघडलेला असतो. हे सगळं सायकलच आहे. सायकल आहे. पण तुम्ही बारीक झालेले असताना पण उपयोग काय? तुम्हाला धड झोप लागत नाही, तुम्ही स्ट्रेस्ड आउट होता, मग तुमची स्किन खराब झाली, केस खराब झाले, मग तुम्ही बारीक होण्याला काय महत्व राहिलं? काहीच नाही.